बॉम्बस्फोट प्रकरणामधील मृतांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेलेत। जखमींवर LNJP रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दिल्ली हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे। दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर तुम्ही जो पांढरा कपडा पाहतात त्या ठिकाणी हल्ला झाला होता आणि अगदी त्याच्या समोर जे आहे दिल्लीचं चांदणी चौक मार्केट आहे। इथे कपडे असो, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, कॅमेरे असो, याचं मोठं मार्केट जे आहे ते आहे। त्या आणि देशभरातून लोक जे आहेत कॅमेरा असो, या ठिकाणी इतर कपडे असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, हे खरेदी करण्यासाठी येत असतात। एकंदरीत जर पाहिलं तर हे मार्केट गेल्या 3 दिवसापासून बंद आहे आणि आज हा चौथा दिवस आहे। हे पूर्ण मार्केट जे आहे ते पूर्णपणे ठप्प पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक लोक जे आहेत देशभरातून या संदर्भामध्ये खास करून कॅमेरे नीट करण्यासाठी या मार्केटमध्ये येत असतात। मात्र हे मार्केट बंद असल्यानं त्या लोकांना देखील परत जावं लागत आहे आणि विशेष बाब म्हणजे इथल्या लोकांचा देखील रोजगार बुडत आहेत। आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये हे मार्केट कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।